of Diamond Jewelry by PNG. नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। दर्शको, गणेशोत्सव आहे आणि याच गणेशोत्सवात कोल्हापुरात ठिकठिकाणी देखावे जे आहेत ते देखावे लोकांसाठी या नागरिकांसाठी या ठिकाणी खुले करण्यात आलेले आहेत। मी सध्या आहे शाहू गल्लीमध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकता की नुक्कड मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अनोखा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला आहे। या देखाव्यातून शैक्षणिक संदेश देण्यात आलाय। या देखाव्याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। काय संकल्पना आहे हे जाणून घेणार आहोत नुक्कड मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून। एकूणच काय संकल्पना आहे? सर्वात पहिला मी लाईव्ह मराठीचे चॅनलचे मी स्वागत करतो आमच्या नुक्कड मित्र मंडळातर्फे जुनवद्वारपेठ। ही जी संकल्पना आहे तर आत्ताच्या लहान मुलांच्या पाठीवरचं जर शाळेचं ओझं बघितलं तर ते आम्ही यातून दाखवतो की असं आहे की बाबा ते शाळेचं ओझं कसं लवकरात लवकर कमी करता येईल हे आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहे। त्या पद्धतीनं आम्ही आता हा देखावा केलेला आहे आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं की शासनानं हे लहान मुलांच्या वरचं ओझं कमी करावं यासाठी शासनाला सुदबुद्धी गणपती बाप्पा देऊ दे। आणि ह्या ह्याच्यातनं माध्यमातून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे, अजून काही लोक म्हणजे काही मुलं गरिबांची मुलं की शिक्षणापासून जी वंचित आहेत की त्या मुलांना पूर्णपणे शिक्षण मिळावं यासाठी आम्ही हा सादरीकरण केलेला आहे। तुम्ही काय सांगा? गणेश 2024 नुक्कड मित्र मंडळ लाईव्ह मराठीचे सहर्ष स्वागत करत आहे। यावर्षी जी गणेश मूर्ती आहे आपलं हनुमान आहे ना, ते बाल रूपातील गणेश मूर्तीला शाळेत घेऊन जातेले आहे। मग हे आता आम्ही काय थीम केल्या, कारण का आता महानगरपालिकेच्या शाळा आपल्या इथं विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे। इंग्लिश मिडियमला जास्त होत आहे। इंग्लिश मिडियमला ज्युनियर केजी पासून त्यांचं दप्तरांचं ओझं 5 ते 6 किलो असते। ते दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आपल्या गणेशाची मूर्तीच्या देखाव्यातून आम्ही प्रबोधन केलेलं आहे आणि आमच्या असे दरवर्षी नवीन उपक्रम असतात जे समाजाला प्रबोधन करण्यासाठी। नक्कीच तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत हा सुंदर असा देखावा नुक्कड मित्र मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलाय। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर।